सकाळ सकाळ शुभ सकाळ. स्वर्गनगरी कोकणातून पुन्हा एकदा कोकणकर आजीसोबत सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे वाजलेच बरोबर 10 आणि इकडं आजीबा काहीतरी करते, भात वारवते. या वर्षीची शेती जी केली होती आम्ही त्यातलंच आहे ना हे? या वर्षीच आहे ना? कोंबडा आरवतोय कोणचा तरी, पण वार आहे आज सोमवार. यावर्षी शेतीतलं केले भात आहे. शेतकऱ्याचं सोनं, आमचं सोनं आहे बघा. मगाशी वारा चांगला होता, आता वारा कमी आहे, लागत नाही. अशी लेअर बनवली आहे बघा. हे असं इकडं वातावरण आहे. या साईडला लग्नाच्या वेळी मंडप होता, तो मंडप आता सर्व काढून झाला आहे. हा धुरला केला होता पोरांनी, तर हल्दीला नसताना एवढ्यात शेणकोला पोरांना टाकलेला होता. इकडं पण मंडप होता वरती. बघितलं असेल एवढे तुम्ही लग्नाचे सर्वांनी. कोणी बघितलं नसेल तर बघा जाऊन. या साईडला जेवणासाठी केलं होतं वरती. हा कोंबडा कोणचा ते वराट आहे. आमची कोंबडी नाही आहेत, पण बोलते आमची कोंबडी आहे. आमची कोंबडी नाही आहेत. वारा नाही आहे, परत एकदा वराडला. इकडं पण सर्व बॅनर आहे ना, हे स्टॉपवरती होतं, ते काढून आणलं आहे आम्ही इथं खाली. बुगला अरे तुला हो, तुला दाखवतो. ठेव तिथं आत, उन्हात ठेव, उन्हात ठेव. तुला दाखवायचा होता, तुला दाखवायचा होता ना. हा बघ, हा बघ 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 बघ. हॅलो कर, हॅलो. अजून एकदा ओरडला. कोणता तरी कोंबडा आहे, ओरडते मजबूत. हे बघा, ठेवतो सुकायला. पक्षी बिक्षी का मस्त ओरडतात ते सकाळी. थोडंफार हिरवगार आहे, त्याच्यामुळे इकडं पक्षी पण जास्तच ओरडतात आहे. खोपटी बघा आता रिकामी झाली सर्व. इकडे लाकडं भरलेली होती पावसासाठी, इकडेच लाकडं भरलेली असतात आपले. हे आता लाकडं भरायची, स्वप्नांची उरलेली लाकडं पावसासाठी. असा आपल्या आजूबाजूचा परिसर आहे, थोडंफार हिरवागार आहे, त्याच्यामुळं पक्षी जास्त सकाळी सकाळी याच्यापेक्षा सकाळी उठलात तर. आणि आता थंडी पण बरीच आहे गावी. हे बघा अवतर बघा काय झालंय. धावपळ करून करून एकदा जी जबाबदारी होती मोठी पार पडली. म्हणजे बहुतेक जणांचं कमेंट, बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या प्रत्येक व्हिडिओवरती. सगळ्यांना उत्तर देणं शक्य नाही म्हणजे. खरंच खूप धावपळ झाली आणि कामं पण बरीच होती. अजून पण आहेत कामं. आणि आज परत जायचं आहे मुंबईला. आजीला घेऊन जाणार आहे मुंबईला, म्हणजे आपल्या विरारलाच. आपण कसं इकडून जाता वेळी सगळेजण कुठं चाललास बाबा, मुंबईच चालला. तर आजीला घेऊन चाललो आहे. ताई वगैरे सर्व गेलेत, ताई भाऊजी आमची मुंबईला गेलेत. आता मी आजीला घेऊन जाणार आहे आणि ते कुठेतरी फिरायला जाणार आहेत. जेजुरीला का कुठेतरी, नक्की माहीत नाही कुठे जाणार आहेत, पण तिकडे गेल्यावरती समजेल. आज सोमवार आहे. आज आमची दुपारची ट्रेन आहे, रत्नागिरी ते वसई. ट्रेनचं नाव काय माहिती आहे का तुला? काय सारखं रे? हां, मरुसागर सुपरफास्ट एक्सप्रेस 12977 मरुसागर एक्सप्रेस. 3:15ची ट्रेन आहे, ती 9 वाजता पोचते. त्याच्या अगोदर पण आहे 2ची, ती 11 वाजता पोचते. ती स्पेशल आहे आज सोडलेली. आणि असं वाटतं गर्दी असणार आहे. बघूया आता गेल्यावरती समजेल. मोबाईलच्या वस्तू काय झाल्या आपल्या जुन्या मोबाईलचे, काय समजतं आहे काय बघा. सगळीकडून फुटला आहे. OnePlus हा सगळ्यात पहिला घेतला आपण. 2-3 वर्ष झाली फुल वसूल मोबाईलने केले. इकडं सासवा सोना दोघे जण बघा काम चाललंय इथं.
भरून ठेवतो त्या. ह्या किल्ले की साप? बघ आता वारा आला होता बघ. ही डालगी ठेवलेली आहे इथे. वारं बघा काय सुटलाय. गावाला थंडी पण जाम आहे मंडळी. परत ओरडला. वर बात खायला नाही काय काय त्याला. ही फुलं बिलं आहे, ते टाकी पण द्यायचे. ही एक टाकी दादाची आहे, ती एक टाकी बारक्याची आहे तिथं, आणि दादूची एक. 3 टाक्या द्यायच्यात. इकडे जेवणासाठी चुली मांडल्या होत्या, ही एक टाकी द्यायची. या साईडला जेवण बनवलं होतं सर्व. आणि हा इकडं सोफा इथं उचलून ठेवला होता. घरी सगळी गडबड होती, अडचण होती, म्हणून इकडं सोफा ठेवला. आणि हे पाणी साठवण्यासाठी हा ड्रम ठेवले होते इकडं. ह्या टाक्या सगळ्या पोचवायच्या, अजून पण काम बाकी आहेत. इकडं फणस यावर्षी किती लागेल काय माहीत नाही, कारण केळडी माकडं बरेच येतात आहेत. कोऱ्या लागले ते छोट्या छोट्या. जाय लवकर, शाळा भरली. हे बघा इथं कोऱ्या लागल्यात फणसाच्या. यावर्षी लागेल पण संपवणार आहेत सर्व. माकडा केळडी येऊनच संपवणार आहेत. त्या साईडला आजी वारं होते. तर वारं बघ किती सुटले ते. घरी पण अडचण आहे सगळी अजून. इथे एक बॅनर ठेवला आहे, आणि सर्व कॅमेऱ्याचे बॅग पण इथंच आहे. सगळे बघा असंच ठेवलं आहे. हा पडदा पण सोडायचा आहे वरचा, जो की आम्ही गणपतीत वापरतो. इथं होता सोफा, तो तिकडे ठेवून ठेवला आहे. समोर बघा वातावरण. तोच मंडप होता खाली. अरे हो, तुला दाखवतो. बघ बघा याला पण. इकडे वार होता तर. मंडळी 12:30 व्हायला आलेत आता दुपारचे. आणि या भाकरी खायला. बटाट्याची भाजी आहे, इथे चटणी आहे, लोणचं, आणि ह्या मिरच्या
त्या सुकवून मीठ भरून सुकवल्या होत्या ना, त्या भाजल्या नाही. आणि इथं बबलू आहे आणि आजी इकडे तयारी करते. हे बघा, पाहिजे तुला? हां, पाहिजे काय तुला? या मंडळी भाकरी खाव्या, त्याच्यानंतर निघायचं आहे. आणि आपल्याला सोडायला आहे ना चापणात येतो आहे रत्नागिरी स्टेशनपर्यंत. तो येईल 1:15 वाजेपर्यंत, 1:15-1:30 वाजेपर्यंत येईल. आजी पण येते ना सोबत. तर आजी बघा इकडं तयारी चालू आहे आजीची. हा तू जेव जा. हां, तू पण खाऊन घे, तू पण खाऊन घे. आजी पण सोबत आहे. तू पण येतो आहे? येतोच आहे? येतोच आहे काय? हां, हा आता एकटा राहणार आहे इथं आईसोबत. खा दे. मच्छी नाही आज, त्याच्यामुळे तर आज जास्त खाणार नाही. मच्छी नसली ना किंवा बघणार नाही तर मग व्हेज रेटवीत नेणार. या लय भाकरी खायला. खाऊन झाल्यावरती बोलू, परत निघायचं पण आहे. चापणात येईल परत 1:15 वाजेपर्यंत, 1:30 वाजेपर्यंत निघू. 3:15ची ट्रेन आहे आपले. चापणा येतो सोडायला. बघा हे निघते. चला जेवूया. जेवलीस तू? हां हां, जायचं ना आता? हां, आई इकडे जेवते, आजी जेवली. आणि मंडई ऊन पण बरंच झालं आहे. दुपारचा आता बरोबर 1 वाजला आहे. आणि आपल्याला जायचं आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनला. चापणात येतो आहे. तोपर्यंत मंडई हा व्हिडिओ इथं थांबवतो आहे. आता पुढचा व्हिडिओ असेल प्रवासाचा, तर पूर्ण व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. तिकडं काम चालू आहे त्याच्यामुळं आवाज येतो एवढा. आता चापणात येतच असेल. ऊन पण बरंच झालं. माझी गाडी पण इथं नाही, गाडी आहे शुभम घेऊन गेला मालगुंडला. नाही तर आम्ही बाईकने गेलो असतो आणि बाईक लावून ठेवली असतो. कारण मी जास्त दिवस थांबणार नाही, मी लगेच येणार आहे, माझी ऑर्डर आहे. त्याच्यामुळे आजीला तिकडे ठेवून येणार आहे. हां हां, राशन ना हिला ठेवून येणार आहे, हिला ठेवून येणार आहे तिकडे आणि मी लगेच येणार आहे. तर चला मंडळी, हा व्हिडिओ इथंच थांबवतो आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. प्रवास असा असेल, इथून आपल्याला जायचे विरारला. वसईपर्यंत ट्रेन आहे आपली, रत्नागिरी टू वसई. तर चला हा व्हिडिओ थांबवला. टाटा बाय बाय. लग्न झालं ना तर नातीला जात आहे राहायला. चला या आमच्या रूमवर. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.